श्री महात्मा बसवेश्वर पुतळ्यासाठी 50 लाख आणि लिंगायत भवनासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल महापौर विनायक कोंडाल यांचा विविध संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। सोलापूर शहरात लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्याचा तसंच श्री महात्मा बसवेश्वर पुतळ्यासाठी 50 लाख आणि लिंगायत भवनासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल महापौर विनायक कोंडाल यांचा विविध लिंगायत संघटनांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, बेडा बुडगा जंगम समाज आणि प्रहार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सातलिंग स्वामी यांच्या निवासस्थानी हा सत्कार सोहळा पार पडला। शिवा संघटना महाराष्ट्राचे सरचिटणीस सातलिंग स्वामी यांच्या हस्ते महापौरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा सत्कार कांचना स्वामी यांनी, तर सभागृह नेते नरेंद्र काळे यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे यांनी केला। नगरसेविका वनिता पाटील आणि अश्विनी चव्हाण यांचा सत्कार महिला मंडळाच्या वतीनं करण्यात आला। माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांचा सत्कार बेडा बुडगा जंगम समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर यांच्या हस्ते करण्यात आला। तसंच प्रहार संघटनेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी आणि पदाधिकाऱ्यांनीही महापौरांचा विशेष सत्कार केला। कार्यक्रमाला बसवेश्वर स्मारक समितीचे बसवराज बगले, दक्षिण सोलापूर जंगम समाजाचे अध्यक्ष शिवानंद महादेव स्वामी, शहर अध्यक्ष परमेश्वर माळगे, केदार स्वामी, महेश सुतार, खालिद मणियार, सिद्धरामय्या हिरेमठ, नागेश धाबे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पंचाक्षरी स्वामी यांनी केलं। उपस्थितांनी महापौरांच्या निर्णयाचं स्वागत करत लिंगायत समाजासाठी हे ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं मत व्यक्त केलं। महापौर विनायक कोंडाल यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की महात्मा बसवेश्वरांनी दिलेली समता, सेवा आणि समाजहिताची शिकवण आपल्या कार्याचा आधार आहे। लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीची सोय करणं ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून समाजाच्या भावनांचा सन्मान आहे। मंजूर निधीतून बसवेश्वरांचा भव्य पुतळा आणि परिसर सुशोभीकरण तसंच लिंगायत भवन उभारलं जाणार असून ते येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल। महानगरपालिका सर्व समाज घटकांच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे असंही ते म्हणाले। हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला।